मधुर चवीचे, कोणत्याही ऋतूत उपलब्ध असलेले, 12ही महिने स्वस्त दरात उपलब्ध होणारे असे हे फळ सर्वसामान्यांना विकत घेता येईल असे हे फळ म्हणजेच सगळ्यांचे आवडती अशी ही केळी, सर्वांना परिचित असलेली. पिकलेले केळे हे मधुर असते, त्याचप्रकारे ते शीत म्हणजे थंडही आहे. म्हणून ज्यांची प्रकृती कफ प्रकृती आहे अशा माणसाने ह्या केळ्यांचं सेवन करू नये. जर पित्त झालं असेल, कुठल्याही कारणाने पित्त होते, खूप तहान लागते, तर अशा वेळी एक केळं खावं. ताबडतोब तहान थांबते. तसं बघितलं तर केळे पचण्यासाठी थोडं कठीणच आहे. म्हणून ज्यांची भूक मंद आहे तर त्यांनीही केळ्याचं सेवन करू नये, केळी खाऊ नये. अरुची झाली असेल, म्हणजेच तोंडाला जर चव नसेल, तर भोजनाच्या अगोदर एक चांगले जून आणि पिकलेले केळंच आहे तर ते खावे. थोड्याच दिवसामध्ये तोंडाला चव यायला लागते, अन्न जे आहे तर ते रुचकर लागू लागते. त्याचप्रकारे केळे मधुर असल्यामुळे अंगाचा दाह होत असेल तर त्याच्यामध्येही केळे खावे आणि केळे खाल्ल्यानंतर अंगाचा दाह जो आहे तर तो थांबतो. केळ्यामध्ये जर बघितलं तर अ, ब, क, ड, ई, जी आणि एच एवढी जीवनसत्व असतात. म्हणून सल्ला दिला जातो, दुपारच्या जेवणानंतर केळं खाणं हे अत्यंत लाभदायक आहे. केळ्यामध्ये स्टार्चही भरपूर असतो. 20 ते 22% त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं. त्यामुळे जे लठ्ठ व्यक्ती आहेत, म्हणजे जाड व्यक्ती आहेत, त्यांनी मात्र कमीत कमी म्हणजे प्रमाणातच केळी खावी. आणि एका गोष्टीमध्ये विशेष अटेन्शन ठेवायचं की उपाशी पोटी केळं कधीच खायचं नाही. आणि केळ्याची एक विशेषता आहे की केळ्यामध्ये कधी किडे होत नाही. शक्यतो नाही, पण आजकाल काही सांगता येत नाही. तर असं हे कोणत्याही ऋतूत अगदी उपलब्ध असलेलं उपयुक्त असं फळ आहे. आणि स्वस्त असल्याने सगळ्या आर्थिक स्तरातील लोकांना केळी विकत घेता येतात. त्याचबरोबर सौंदर्यासाठीही केळ्याचा बराच उपयोग केला जातो. केळ्याचा एक फेस पॅक बनवला जातो. त्याच्यासाठी पाव केळं घ्यायचं, ते चांगलं कुस्करून मऊ करायचं, त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी घालायचे व 1 चमचा लिंबाचा रस काढून त्याच्यामध्ये मिसळायचा. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि चेहऱ्यावर डोळे आणि ओठ सोडून सर्वत्र लावायचं. 10 ते 15 मिनिटांनी हे काढून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा. त्वचेवर आपल्या लगेचच फरक दिसेल. त्याचबरोबर केळ्याचे उटणे म्हणूनही आपण त्याचा वापर करू शकतो.
त्यासाठी केळं घ्यायचं, ते चांगलं कुस्करायचं किंवा बारीक करायचं. त्याच्यात 2 चमचे बेसन मिक्स करून 3 चमचे गव्हाची कणिक घ्यायची, 1 लिंबाचा रस घ्यायचा आणि अर्धा चमचा हळदीचे चूर्ण घालायचं आणि या सर्व वस्तूंचं मिश्रण करून एकजीव होईपर्यंत ते फेटायचं. आणि अशा तऱ्हेने आपण आपल्याच घरी ताजे उटणे तयार करू शकतो. याचा उपयोग आपण सर्वांगाला करू शकतो. स्नानापूर्वी 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तास हे उटणे लावून ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावं. हे केल्याने आपली कांती जी आहे ती सतेज होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पिकलेली केळी कुस्करून त्यात जर 200 ग्रॅम गुलाब पाणी 300 ग्रॅम साखर मिसळायचं. हे मिश्रण पातळ होईपर्यंत घोटून घ्यायचं, गाळून ठेवायचं. आणि हृदयरोगाचा प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांच्यासाठी हे मिश्रण अतिशय उपयोगी आहे. याच्या सेवनाने आराम मिळतो. त्याच्यानंतर अजून एक सुंदर असा ह्याचा उपयोग आहे. कधीकधी जी लहान मुले असतात तर त्यांना काही खायची सवय असते. काही मुलं टाचणी, पिन, बटन, छोटे नाणे तशा कितीतरी गोष्टी त्या गिळतात. त्यावेळी साधा सोपा ह्या केळ्यांचा उपयोग आहे की अशा मुलांना ताबडतोब एक 4-5 केळी खाण्यासाठी द्यावे. असं केल्यास त्यांना कोणतंही नुकसान न होता सौच्या वाटे त्यांच्या त्या वस्तू पडून जातात. असा सुंदर असा ह्या केळ्याचा हाही उपयोग केला जातो. त्याचप्रकारे अंगाची लाहीलाही होत असेल, दाह होत असेल तर त्यावेळी पण केळं जे आहे त्या केळ्याचं सेवन करावं. कधीकधी आपल्याला शौचास पुष्कळ वेळा होत असतं. त्यावेळी ह्याचा एक उपयोग करून पाहायला हरकत नाही. शौचावरून आल्यानंतर अर्ध केळं खायचं आणि 4-5 वेळा असे करतात आपला शौचाचा वेग जो आहे तो ताबडतोब थांबतो. असे कितीतरी केळीचे उपयोग आहेत. केळीचं सत्वही काढलं जातं. हे सत्व पण जास्त अतिशय उष्णता झाली असेल, ज्यांना लघवीला अजिबात होत नाही अशा रोग्यास देतात आणि त्यामध्ये त्याला फायदाही होतो. तर असे विविध गुण जर बघितलं तर ह्या केळ्यांमध्ये आहेत. आणि केळ्यांचे विविध प्रकार जे आहेत तर ते विविध प्रकार करून पण सेवनात त्याचा उपयोग जो आहे तर तो केला जातो. केळ्याचा हलवा बनवला जातो, केळ्याचा शिरा बनवला जातो, फ्रूट सॅलडमध्ये केळ्याचा उपयोग केला जातो. किंवा पूर्वी जास्त काही फ्रूट्स नसायचे, केळीच उपलब्ध असायची, तर उपवासासाठी केळ्याचं शिकरण बनवलं जातं. सहसा आजकाल कोणी बनवत नाही, पण तुम्हाला बनवून बघायला काहीच हरकत नाही. अगदी साधं सोपं असे शिकरण पण सुंदर चवीचं बनलं जातं. 1-2-4 केळी घ्यायची, ती बारीक बारीक कापायची आणि त्याच्यामध्ये नारळाचा रस मिक्स करायचं, थोडीशी साखर गूळ आवडीनुसार घालायची आणि सुंदर असं हे केळ्याचं शिकरण बनतं. आणि पिकलेली केळी ही सर्वोत्तमच असतात. ही केळी जर
दुधाबरोबर खाल्ली तर त्याची गुणवत्ता 10 पटीने वाढते. आणि केळ्यापासून मिळणारे फ्रुक्टोज शरीरामध्ये सहजरित्या ऊर्जेच्या रूपामध्ये परावर्तित होतात. केळ्यामध्ये कॅल्शियम असतं, जस्त असतं, गंधक, लोहा, तांबा व आयोडीन अशी अनेक तत्वे असतात. दूध व केळी यांचा समन्वय एक संपूर्ण आहार बनवतो. आणि त्याचबरोबर केळी नियमित खाल्ल्यास वात आणि पित्ताचे विकार जे आहेत तर ते होत नाहीत. आबाल, वृद्ध सर्वांनाच अतिशय उपयोगी अशी केळी आहेत. त्याचबरोबर जेवणानंतर एक केळं व एक चमचा मध खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची तक्रार राहत नाही. आज ह्याचाही त्रास अनेकांना असतो, तर त्यांनी हा उपयोग करून नक्की पाहावा. आता केळ्याच्या गराचा आपल्याला उपयोग तर चांगलाच माहिती आहे, परंतु केळ्याच्या सालीचाही उपयोग होतो. केळ्याच्या साली जर आपल्या डोळ्यावर ठेवल्यात तर डोळ्यांना आराम मिळतो. चामड्यांच्या बुटावर जर केळ्याची साल घासली तर पॉलिश केलेल्या बुटांपेक्षा जास्त बूट चमकतात. तर अशा प्रकारे केळे आणि केळ्याची सालसुद्धा आपल्याला किती उपयोगी आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर केळ्याच्या पानांचाही पूर्वी केळ्याच्या पानांवरच भोजन केलं जायचं. त्याचबरोबर केळ्याचं जे झाड असतं आतला जो गाभा असतो तर त्याची भाजी केली जाते किंवा त्याला असं म्हणतात, तर त्याचं पाणी काढलं जातं. पूर्वी लोक करताना त्या पाण्याचा उपयोग करायचे, स्वादिष्ट असे पापड बनतात. अशा प्रकारे केळीच्या पानांचा, त्याच्या खोडाचा, त्याच्या सालाचा सगळ्याचाच उपयोग केला जातो. असं हे सुंदर बहुगुणी केळे आहेत. झालं शक्य तर तुमच्या पण दारी तुम्ही एक झाड लावू शकता आणि त्याचा आनंद वेगळाच असतो.